श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलवरती बोधकथा ऐकणार आहोत. कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या स्वामी कथा, स्वामी चमत्कार, स्वामी संदेश या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. चला मग कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे नशीब. तर पुण्यात जन्मली, आई वडिलांनी अनाथालयात सोडलं. मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन. मी बघताना नीती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नीतीच्या मनात असेल तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही एखादी व्यक्ती कम नशिबी असते. तेच रस्त्यावर जन्मलेले एक अनाथ मूल ही मोठा इतिहास घडून जातं. जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा नीती आणि नशिबाचे पुढे काही चालत नाही ही गोष्ट आपल्या लक्षात येते. सारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई वडिलांनी अडचणीमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नीतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीचा जन्म देणारे आई वडील आतले आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत. तर स्वामी भक्तांनो, ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लिजा स्टार्गलची. स्वामी भक्तांनो, 13 ऑगस्ट 1979 रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लिजाचा जन्म झाला. लिजाचा स्वीकार करणं तिच्या आई वडिलांना शक्य नव्हतं. ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं. त्या दिवसामध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देशभ्रमंतीसाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पाहिल्यापासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशानं हे जोडपं इथं आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी सूची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षण डोळ्यांनी हरेन आणि सूला तिच्या प्रेमात पाडलं. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. सूने लैलाचं नाव बदलून लीज केलं. हे पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं. स्वामी भक्तांनो, हरेननं लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरुवात केली. नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेळ होतं, पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकाच महत्त्व दिलं होतं. लीजने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरू ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजपेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती. पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नीती तिला अमेरिकेत घेऊन गेली. हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन आता बनलेली आहे. आज जगातील महान महिला क्रिकेटपटू म्हणजे तिची गणना केली जाते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. धन्यवाद.